वर्गाच्या शाळेला अननस आ आ आई शिकवणार बाई, पहिला नंबर घेऊन येणार बक्षीस देणार आई. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथमतः कोकण प्रसन्न चॅनलचं स्वागत मी सायशी ग्रामस्थांच्या वतीने करतोय. आज जिल्ह्याभरात किंवा महाराष्ट्रभरात जो शिक्षण बंद करण्याचा घाट शासनाने घातलाय आणि या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रावर किंवा सिंधुदुर्गातून गेले महिनाभर आवाज उठवत आहोत. प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक जी हायस्कूल, ज्या ज्या ठिकाणी हायस्कूलांचा शून्य शिक्षकी आणि एक शिक्षकी शाळा बंद करण्याचा जो घाट शासनाने घातलाय आणि याच्या संदर्भात आवाज उठवण्याचं काम चालू आहे. शासनानं दुर्दैवाची बाब म्हणजे खेड्यापाड्यात ज्या श्रमिकांनी या शाळा चालू केल्यात, ज्यांनी पोटाला चिमटे काढून त्यावेळी या शाळा चालू केल्यात आणि आजचा जो प्रसंग या खेड्यापाड्यात ओढवलाय, शासनाचा नाकर्तेपणा किंवा आडमुठे धोरण म्हणा. या गोरगरिबांची मुलं खेळ सोडून जातील कुठे याचा शासनाने कधीही विचार केला नाही. आणि आज समायोजनाचं, शून्य शिक्षकी शाळा समायोजनाचं शस्त्र पुढे काढून या शाळा बंद करून खाजगीकरणाचं जे धोरण आहे त्याच्या विरोधात सायशी गावातील आजूबाजूची आमच्या हायस्कूलला जोडलेली गावं आहेत, पंचक्रोशी, त्यांच्या माध्यमातून जे जे आम्हाला या शाळा चालू करण्याच्या बाबतीत धोरणं आखता येतील ते आम्ही निश्चितपणे आखणार आहोत. आजच्या परिस्थितीला बघितलं तर ज्या थोर पुरुषांनी या शाळा चालू केल्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या थोर महापुरुषांनी शाळा चालू केल्यात आणि बहुजनांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आणि आज हे शिक्षणाची दारं परत बंद करण्याचं काम शासन करतंय. अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आम्ही हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळामध्ये हे सरकार कोणाचंही असू दे, ग्रामस्थ म्हणून आम्ही या सरकारला सुद्धा आम्ही पुढच्या निवडणुकीच्या वेळी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की येणाऱ्या भवितव्याच्या दृष्टीने जर या शाळा बंद करण्याचा तुमचाही घाट शासनाचा असेल किंवा कुठलेही नेते असू देत, पण आम्ही त्यांना या शाळेच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून शाळा चालू ठेवण्यासाठी निश्चितपणानं भाग पाडू, एवढंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज मी सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, मी साळशी ग्रामपंचायतचे सरपंच वैशाली विजय सुतार. तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलचं मी स्वागत करते. आत्ताच आपल्या हायस्कूलचे आपले चेअरमन यांनी आपल्या प्रतिक्रिया इथे व्यक्त केल्यात आणि त्या खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज शासनाने जे हे धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत त्याला सगळीकडून विरोध होतोय. आज बघितलं तर RTI ऍक्ट नुसार सर्वांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं असं करण्यात आलं, कायदा करण्यात आला. सन 1900 किती आपले 86 पासून 96 पासून काहीतरी 86ला हे मंडळ स्थापन झालं. आज 35 वर्ष अविरत कार्य इथं सुरू आहे. आणि ही जी हायस्कूलची तळमळ आहे, हे शिक्षण आपल्या खेड्यापाड्यातल्या गरीब लोकांना मिळण्यासाठी यांनी अतोनात प्रयत्न करून ही संस्था उभारली आहे. कठीण परिस्थिती असताना सुद्धा या इथल्या कार्यकर्त्यांनी हे हायस्कूल चालू ठेवलेलं आहे. आज बघितलं तर गोरगरिबांना हे शिक्षण हे महत्वाचंच आहे. शिक्षण नाही तर सगळे आपले जे व्यवहार आहेत किंवा आर्थिक गोष्टी आहेत, सबलता किंवा आर्थिक पायाभरणी आहे, ती ह्या शिक्षणावर सगळे अवलंबून असते. आज बघितलं तर खेड्यापाड्यातली मुलं ही जवळचं हायस्कूल आहे म्हणून शिक्षण घेऊ शकतात. जर लांब जायची वेळ आली, हे हायस्कूल जर बंद झालं या नवीन धोरणानुसार आणि लांब जायची वेळ आली तर त्यातले निम्मे अधिक मुलं गळतील आणि ते शिक्षणापासून वंचित राहतील. आणि जी ठराविक मुलं आहेत ती लांब जाऊन शिक्षण घेऊ शकतील. परंतु आजच्या परिस्थितीनुसार विचार केला तर हे सामाजिक परिस्थिती किंवा इतर आज संरक्षणात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर त्या मुलांना बाहेर जाताना अतोनात म्हणजे कष्ट सहन करावे लागतील. जाताना त्रास होईलच.
पण सामाजिक घटकामध्ये जे अत्याचार होत आहेत किंवा काय ह्याचंही काही आपण त्यांना एक हे देऊ शकत नाही, संरक्षणात्मक गोष्टी अशा. मग हे जे आपल्या नजरेसमोर इथं राहतील मुलं आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. आज इथं शाळा सुद्धा चांगल्या नावारूपास आणलेले आहेत. इथला जो रिझल्ट आहे तो सुद्धा चांगला आहे, उत्तरोत्तर प्रगती होते आणि ही मुलं ह्या शिक्षणाच्या पायावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर आज कार्य करतायत. म्हणजे शिकून चांगल्या मोठ्या पदावर आज ती नोकऱ्या करतायत. आणि एवढं सगळं हे असताना ह्या शाळा जर बंद केल्या तर भविष्यात काय होईल? तर ही मुलं सुद्धा शिक्षणापासून वंचित राहून शिक्षणाकडे पाठ फिरवतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशिक्षित राहतील आणि पुढे मूळ पदावर पूर्वी जसं होतं साक्षरता अभियान राबवावं लागलं, त्या साक्षरता अभियानासारख्या गोष्टी परत चालू करत. RTI ऍक्ट जो आहे तो मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे आणि सर्वांना जसं अन्न पाणी वस्त्र निवारा हे जसं आहे तसं शिक्षणही त्याला आवश्यक गोष्ट आहे आणि शिक्षणानेच माणसाचा उद्धार होतो. हे जर बंद झालं तर आज काय अनेक गोष्टी त्या पट जो कमी होतोय त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. झालं काही मुलं काही कुटुंब नोकरीच्या निमित्ताने शहरात गेली आणि तिथे स्थायिक झाली, त्यांना खेड्याकडे परत वळता येत नाही, त्यामुळे खेड्यातील पट हा कमीच राहणार आहे. म्हणून शासनाने पटाची अट घालता हे जे शिक्षण चालू आहे ते असंच मुलांना मिळवते आणि त्यांचे ते ह्या प्रगतीला जी खीळ बसणार आहे ती शासनाने थांबवावी असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे. हे मी सांगते आणि आपलं मनोगत थांबवते मी. आमच्या संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, आमच्या गावचे सरपंच सुतार मॅडम, आमच्या या संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, या संस्थेचे सचिव मेस्त्री, आमचे सहकारी बाळा मेस्त्री, बाळा गावकर आणि या शाळेचे मुख्याध्यापक मराठे सर, आज या ठिकाणी कोकण YouTube चॅनेल प्रसन्न कोकण हे चॅनेलचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही गावाच्या वतीने शाळेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजचा जो प्रश्न आहे तो शासनाने घेतलेल्या शाळा बंद किंवा पटसंख्येअभावी शाळा ज्या बंद होणार आहेत त्या संदर्भात विचार मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलो आहोत. आणि त्याचे विचार म्हणजे ही ज्यावेळी शाळा आम्ही चालू केली, या गावचं दैवत श्रीदेव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी या आमच्या गावाला मोठा इतिहास आहे की या गावची जी देवी आहे ती 84 खेड्याची अधिपती म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आणि तिच्या क्षेत्राखाली आम्ही या गावामध्ये काम करतोय. तर काम करत असताना 84 सालामध्ये ही शाळा विनाअनुदानित तत्वावर ज्यावेळी चालू केली त्यावेळी त्याची तुकडी आम्ही देवस्थानच्या जागेमध्ये धर्मशाळा रिपेअर करून जे आमच्या गावातले काही ग्रामस्थ मुंबईवरून येत होते आणि त्यावेळी शिरगाव हायस्कूलला आमची जी काही मुलं जात होती त्या मुलांना सकाळी 6 वाजता घरातून निघाल्यानंतर रात्री जवळजवळ 7 ते 8 वाजायचे घरी येईपर्यंत त्या मुलांची एवढी हालत होत होती की त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था होतानाही कठीण होती. आणि अशा परिस्थितीमध्ये काय ग्रामस्थ आमचे मुंबईवरून येत असताना चालतच येत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये एक चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मुंबईला त्या लोकांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये मुलांच्या गावाच्या या परिस्थिती शिक्षणाअभावी जी मुलांची हालत होते त्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर या गावामध्ये हायस्कूल काढायचं ठरलं. आणि ते ठरल्यानंतर मुंबईच्या लोकांनी बऱ्यापैकी मदत केली. त्याचप्रमाणे गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांनी या ठिकाणी आपल्या परीने जी काय मदत करता येईल, कोणी श्रमदान केलं, कोणी झाडं दिली, कोणी आपल्याला जी वस्तू देण्यासारखी शक्य आहे ती देऊन या ठिकाणी आम्ही आमच्या गावच्या धर्मशाळेच्या 2 रूम तयार करून त्या ठिकाणी 8वी 9वी त्या ठिकाणी चालू केली आणि 10वीला मला वाटतं 10वी पर्यंत आम्ही ती शाळा
चालू ठेवली आणि अशी त्या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं इकडे आम्ही ही जागा आमचे गावचे बाबासाहेब गावकर यांनी या ठिकाणी ही त्यावेळी जागा द्यायचं कबूल केलं आणि रावले म्हणून त्यांनी या ठिकाणी जागा दिली. मग या ठिकाणी आम्ही 600 हायस्कूलची इमारत बांधायचं ठरवलं आणि ज्यावेळी ठरवत असताना या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दशक्रोशीतील लोकांची एक या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही सर्व आजूबाजूच्या गावातील लोकांनी या ठिकाणी इमारत बांधण्याचं पक्क केलं आणि पक्क करून या ठिकाणी आपल्या आपल्या परीने देणगी दिली. कोणी झाडाच्या रूपात देणगी दिली, कोणी वस्तूच्या रूपात देणगी दिली, कोणी वाळू दिली, कोणी दगड दिले. असं करून ही आम्ही त्यावेळी ही इमारत बांधली आणि बांधल्यानंतर ती इमारत आजपर्यंत कार्यरत आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी मुलं येत आहेत, शिक्षण घेत आहेत. आता आमच्या सरपंच मॅडम म्हणाले त्याप्रमाणे शासनाचे जे काही धोरणं असतात त्याप्रमाणे आज हे कुटुंब नियोजनाचं जे काम झालं त्याच्यातूनही बऱ्यापैकी आज लोकसंख्येवर कमी होण्याचा जो परिणाम झाला तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि आजूबाजूला ज्या शाळा आहेत त्या शाळेंपैकी आता ही 86चं एक माध्यमिक विद्यामंदिर 86 म्हणून चांगलं नावारूपाला आलं आणि या ठिकाणी सगळ्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं, मुलं पाठवली आणि आज शासनाचं जे धोरण आलंय त्या धोरणानुसार शाळा बंद करण्याची पाळी आली. आणि हे एवढे आम्ही कष्टातून उभी केलेली शाळा आज मुलांचे होणारे हाल जर शासनाने असं धोरण राबवलं तर भविष्यात इथल्या मुलांची जी पूर्वीची काय परिस्थिती होत होती तीच परिस्थिती भविष्यात उद्भवणार आहे. कारण इथला डोंगर दऱ्यांचा हा खेड्यापाड्याचा गाव असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नाही, अन्य गोष्टींची व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुलांवर याचे आघात होणार आहेत. तरी शासनाने अगदी सहानुभूतीपूर्वक या सगळ्या गोष्टीचा विचार करून डोंगराळ भाग म्हणून या ठिकाणी जी मुलं आहेत ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एक 2-4 मुलं जरी या शाळेमध्ये आली तरी या ठिकाणी शाळा ही शिक्षणासाठी आपण जे करतो ते सगळं शासन धोरण राबवतो किंवा आम्ही हे सगळं ज्या प्रयत्नातून उभं केलंय हे एवढ्यासाठीच केलंय की आमच्या गोरगरीब माणसाचं मूल हे सुद्धा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि त्याचीच प्रगती म्हणून आज आमच्या या 84 सालामध्ये शाळा चालू झाल्यानंतर या ठिकाणी आज बऱ्यापैकी लोक म्हणजे खेड्यातली लोक मुलं आज कोण डॉक्टर झाले आहेत, कोण इंजिनियर झाले आहेत, कोण आणि चांगल्या पोस्टवर गेलेले लोक मुलं आहेत आणि तेही आज आम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी शाळेला मदत करतायत. आणि असं असताना शासनाने जे काही धोरण अवलंबलेलं आहे त्याचा फेरविचार व्हावा. जर फेरविचार झाला नाही तर आमचा गाव तर आमच्या बरोबर असणारच, परंतु आम्ही ज्या पंचक्रोशीतील लोकांनी या हायस्कूल त्यावेळी निर्माण केलं त्या पंचक्रोशीतील लोकांना सुद्धा त्यांची एक आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जे काय आंदोलन किंवा त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी आमच्या जीवात जीव असेपर्यंत शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार. आम्ही आमचा लढा सोडणार नाही. त्याच्यामुळे शासनाने या उद्याच्या येणाऱ्या इलेक्शन असतील अनेक आम्ही संपूर्ण गाव त्याला बांधील राहून या गोष्टीला आळा घालण्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक मताने ठाम राहणार आहोत आणि याचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मी नम्र विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 86 ग्रामविकास मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय 86 या संस्थेचा मी उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर. आज जो शासनाने शून्य शिक्षक शाळा म्हणून शाळा बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे या विरोधामध्ये जिल्ह्यामध्ये जन आंदोलन उभं राहिलं आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत. पण यापूर्वी सरकारने सक्तीचं शिक्षण प्रत्येक गावामध्ये खेडेपाड्यातील मुलं शिकली पाहिजेत असं एक घाट घालून पुन्हा शाळा ग्रामस्थ सुशी व्हायला पाहिजे
असं धोरण होतं. पण आजच्या सरकारचं धोरण असं दिसतं की आता खेड्यापाड्यातल्या गावातली मुलं न शिकता तो समाज अशिक्षित राहावा असं हे धोरण दिसतं. म्हणून हे एक शाळा बंद करण्याचा जो हा घाट घातला शाळे सरकारने असं दिसतंय. हा घाट हाणून पाडण्याचं काम आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ एकजुटीने आम्ही करू. तसेच या शाळेमध्ये येणारी पंचक्रोशीय मुलं, शाळेची चापेड भरणी आयडीपासून मुलं येणारे आहेत, याही गावचे आंदोलन ग्रामसहभागी होणार असून याही गावातून सगळे याच्यावर बहिष्कार घालणार असून भविष्यामध्ये कोणत्या प्रकारची शाळा आम्ही बंद व्हायला देणार नाही. शेवटपर्यंत आम्ही लढा लढणार असून ही जी आमच्या पूर्वीच्या ग्रामस्थांनी तळमळीने शाळा उभी ठेवली आहे, ही आम्ही शेवटपर्यंत शाळा चालू ठेवणार असून शेवटचं मूल हे शाळेत असेपर्यंत ही शाळा चालू झाली पाहिजे. आणि शासनाचा यापुढे जी अर्थ आहे की शिक्षक हा वर्गासाठी दिलेला जातो, पण आताच्या सरकारने 20 लोकसंख्येची अट घालून 20% मूल जरी कमी झालं तरी शून्य शिक्षक शाळा होणार असा जो निर्णय केला असून या निर्णयावर लढून आम्ही हा निर्णय रद्द करण्यासाठी, हाणून पाडण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार असून आमची ताकद, गावाची पंचवी ताकद पुणे जिल्ह्याला देऊन पुऱ्या जिल्ह्यामध्ये जनार्द उभं करून शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. आणि हे आम्ही निर्णय रद्द होईपर्यंत या निर्णय आम्ही ठाम राहणार असून एवढंच मी बोलतोय, थांबतोय. नमस्कार. प्रथम मी प्रसन्न कोकण या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो. संविधानाने एक कलम 21(अ) प्रमाणे शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण हा आपला हक्क असताना सुद्धा शासनाने पटसंख्येचं कारण देऊन हा जो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे शासना, हा विद्यार्थ्यांवर लादलेला एक निर्णय आहे. हे आपण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात जर पाहिलं तर या 75 वर्षाच्या काळामध्ये शासनाने असा शिक्षणाच्या बाबतीत कोणता धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. पण या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला बाधक आहे. उद्या जर या 20 फुटाच्या खालच्या जर शाळा सगळ्या बंद झाल्या तर शहरातली मुलं शिकतील, कारण शहरामध्ये सुविधा आहे. शहरामध्ये या मोठमोठ्या धनाढ्य जे लोक आहेत त्यांनी मोठमोठ्या शाळा उभारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक जाऊन तिथे शिक्षण घेतील. पण खेड्यापाड्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? एक 20 फुटाच्या खाली शाळा जे बंद करायच्या किंवा 20 फुटाच्या खाली शिक्षकाला तिथले शिक्षक संख्या कमी करायचं, त्या शाळेला कोणत्याही प्रकारे सुविधा द्यायच्या नाही, अशा प्रकारे जो हा काय घाट शासनाने घातलेला आहे हा सगळा आपल्या देशातील शिक्षणावर अन्याय आहे. आणि हा अन्याय मोडून काढण्यासाठी आमच्या गावातील सगळे लोक आम्ही एकजुटीने प्रयत्न करून आमची शाळा कशी वाचवता येईल, आमच्या मुलांचं शिक्षण कसं वाचवता येईल यासाठी आम्ही खास प्रयत्न आमचा चालू आहे. त्यासाठी काही असू दे, काही जे काय करावं लागेल ते सगळं करायचं. शासनाच्या विरोधात, या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात जे काही आम्हाला करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. त्यासाठी जे काय संविधानाने आम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत आम्हाला त्याप्रमाणे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही शासनाचे हा लढा देणार आहोत. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये एक मूल असेपर्यंत शासनाने ही शाळा चालू ठेवली पाहिजे. कोणतीही कारणं देऊन शासनाला हे सांगता येणार नाही, कारण का आमचा तो शिक्षणाचाच हक्क आहे, संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आहे आणि तो हक्क ह्या शासनाला नाकारता येणार नाही. आणि त्या हक्कासाठी आम्ही वाटेल ते झालं तरी तो गाव एक होऊन तो प्रयत्न करणार आहोत. आणि पुढचा आमचा शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, मुलांना संविधानाप्रमाणे शिक्षण द्या, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढं.